त्याला हे लागतात ना 6 to 12 months 6 to 12 months. फू फू करू फू करू. अरे नाही मी मारलाच नाही परफ्यूम. लवकर आली तू आज. हां अरे बापरे. फुल ट्रॅफिक जाम आहे तिथे. पण तिथे कुठे विहीर रस्त्यावरती आहे ना रस्त्यावर ढकललेला आहे ना. रात्री अंधारात दिसलंच नाही. समोरून जोरात गाडी आली आणि ती गाडी डायरेक्ट इकडे. दोन फॅमिली कसे डायरेक्ट लहान पोरं आहे त्याच्यामध्ये. अरे देवा. आणि पूर्ण हॉस्पिटल मध्ये गर्दी आहे. मुलं वगैरे सगळे पूर्ण हॉस्पिटल मध्ये पब्लिक आहे इंदोरीची. म्हणजे ऑन दी स्पॉट गेले. हा का व्हाईट कलरची भरलेली खूप मोठी विहीर होती. म्हणून खूप गर्दी आहे. काकांनी सोबत झालं. दीपका का आले. अगं नको नाही एवढ्या पाहिजे ना बलून बाबा. चला साक्षी आलेली आहे. रियांचा बड्डे आहे आणि जरा काही खरेदी शॉपिंग करायची रियांशी. बापरे त्याने रिक्षा आहे केली थांबवली. आणि रियांचा बड्डे आहे पण त्यांना माहिती. हा रिवूला हॅपी बड्डे. चला मंडळी काय आपण आता निघालो. आपण जातो आता रियांचा ड्रेस बघायला. शेंडी 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 हे बघ हे बघ हे बघ. तुम्ही जबाबदार त्या गोष्टीला. चला मंडळी आपण आलेलो आहे शॉपर स्टॉप मध्ये. ओ ओ भाई साहब ये 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 चु 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 ये रे लवकर येणार ये वा येणार ये इकडं नाही बा एंट्री इकडं नाही. ये 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 आली आली गुली गुली. या 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 रडायचं नाही. चल ना तुझ्यासाठीच आहे सगळं. हे बघ यातनं जा ना. हा काय ग हे बघ रिव. येस येस चला मी पण तोच भात लावला पहिल्या बघितलं. संपला गेम ओव्हर. तिला नाही आवडलं. ये सिंपल वाटत. अरे ॲटिट्यूड आहे त्याच्यात त्या ड्रेसमध्ये. त्याच्या मापाचं बघू ना हा जरा. किती 4 to 4 month लागतं. त्याला हे लागतात ना 6 to 12 months 6 to 12 months. जीन्स पण दाखवायची. बघू इकडे साईज काय. त्याला तो कंबर खूप बारीक आहे. या वाव या माझी गुल्ली 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 गुल्ली. रडायला लागेल. बर्थडेच्या दिवशी रडवू नका बरं. रडला ना तर खवटात देईल तुला. काय फू फू करू फू करू. बन दे इकडे. चला मंडळी घरी आलेलो आहे. आता काय रियांच्या संध्याकाळी बड्डेची तयारी आहे. फुगे फुगवायचा आहे आपल्याला. माहिती हा छानसा पण कॉट सेट तुम्ही बघाल रियांशने आपल्या व्योमने जो घातला आहे हा सुद्धा मी घेतला आहे खरुताईमधनं. ह्याच्यामध्ये रेड होता आणि हा ग्रीन एक आहे. तर 2 ऑप्शन्स आपल्याकडे खरुताईमध्ये अवेलेबल आहेत. बघू रे बघू 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 बघ. सर इकडे हे घे हे घे. काय उन्हाळ्यामध्ये ना हे कॉट सेट्स खूप बरे पडतात. मागच्या वेळेला पण घेतले होते मी. याही वेळेला घेतले उन्हाळ्यात.
हे कॉट सेट्स. चला, बाय द वे दुसरी गोष्ट म्हणजे रियान्सचा बड्डे झाल्यानंतर आम्ही निघणार आहे प्री वेडिंग शूट करण्यासाठी. तर तेही तुम्हाला कळेलच कुठे आहे काय आहे ते. सो कंटिन्यू बघत राहा ब्लॉग काय आहे ते. चला मंडळी, इथे आता काय म्हणतात कुंभमेळ्याची जी जी तयारी आहे ते सगळं चालू आहे. तुम्ही बघाल सुशोभीकरण आणि सगळ्या गोष्टी कशा दिसल्या गेल्या पाहिजेत ह्याचं थोडंसं एक आराखडा इथे लावलेला आहे. आणि माझ्या कोणीतरी अधिकारी आहेत ते इथे आलेत आणि ते सगळं बघतायत, चेक करतायत. पहिलीची परिस्थिती हे माझ्या मते काराम मंदिरची ही दक्षिण इकडची बाजू आहे आणि आत्ताची परिस्थिती ही आहे. हे सगळं दाखवलं गेलेलं आहे आणि माझ्या मते हे कसं दिसेल हे आता दिलेलं आहे फोटोमध्ये. हे पण आत्ताचं आहे आणि माझ्या मते हे एलिव्हेशन आहे. जेव्हा काराम मंदिर बनून रेडी होईल तेव्हा काहीसं असं काहीसं दिसणार आहे. रामपथ जे बनणार आहे ते बघा. सो हे जेव्हा बनेल तेव्हा खूप सुंदर दिसेल. माझ्या मते हा तुम्ही जे बघताय हे समोरचा भाग आहे. हे बघा, हे काराम मंदिर आहे. हा जो भाग तुम्ही जो बघताय इथे हा भाग आहे. ओके, मंदिराच्या समोरचा. त्या साईडला दुकानं आहेत तिकडे जी आहेत ती, तशीच ह्या साईडला आहे म्हणजे ही इकडची दुकानं आहेत. चला, खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला रिव्हील झालेली आहे. बिकॉज हे कसं दिसेल हे त्यावेळेलाच कळणार होतं, पण आता आपल्याला थोडीशी आयडिया आलेली आहे की हे कसं दिसणार आहे. बिकॉज हे पथ त्यांना करायचं आहे, रामपथ की काय असं काही आहे ते. इथेही काही एक काय म्हणतात हे लावलं आहे. अच्छा, तर जे तुम्ही समोर गेट बघताय ना रस्त्यावरती ते हे काहीसं असं असणार आहे. हे बघा, असं हे असणार आहे. आत्ताची परिस्थिती ही आहे आणि जेव्हा हे गेट बनून रेडी होईल तेव्हा काहीसं हे असं असणार आहे. सो व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपल्याला आज इथे मिळालेली आहे नाशिककरांसाठी पण. तुम्हाला खूप काय म्हणतात शेअर करता आली. व्हेरी फॉर्च्युनेट. मी आता जस्ट खाली आलो होतो काही सामान घेण्यासाठी आणि बघितलं ना खूप इकडे ताफा होता, बॅरिकेड्स केले गेले होते, कोणाला जायला यायला देत नव्हते. तिथे पण बघा काही सगळे बॅरिकेड्स केलेले आहे. पण मी आलोच आलो आणि फॉर्च्युनेटली मला हे इन्फॉर्मेशन मिळाली. चला, अजूनही काही आपण बघूया इथे काय आहे का. ही इन्फॉर्मेशन काय आहे ती आपण बघू, शेअर करून बघू काय आहे ती. हे तर आपण आता बघितलंच. हा आहे मास्टर प्लॅन आहे काराम मंदिरचा. तर एक येस, तर इथे आहे हा मास्टर प्लॅन ऑफ काराम मंदिर. हे मंदिर आहे. सीता गुंफा आहे समोर तुम्ही बघताय ती. रामपथ जे तुम्हाला मगाशी मी इकडे दाखवलं ते आहे ते इथे. प्रपोज्ड काराम टेम्पल कॉम्प्लेक्स हे असं असणार आहे. जर तुम्ही काशीमध्ये जर बघितलं, काशीचं जे विश्वनाथ मंदिर आहे ते जे कॉरिडॉर केलं होतं तसंच काहीचं कॉरिडॉर इथेही करायचा प्रयत्न आहे या नाशिकच्या काराम मंदिराच्या परिसरामध्ये. आणि हे सगळी जी काय भागदौड आहे ही सगळी काय म्हणतात कुंभमेळ्याची आहे. पुढच्या वर्षी कुंभमेळा येतो आहे, त्याची सगळी ही काय म्हणतात तयारी चालू आहे. चला, जेव्हा हे होईल तेव्हा खरंच खूप सुंदर असणार आहे आणि आपल्याला खूप आधीच याच्यातली थोडीशी माहिती मिळालेली आहे की कसं दिसणार आहे ते. सो चला, असं काहीचं आहे. आत्ता सध्या तरी जी मेन एंट्री होती ती खरं तर ही होती, पण आत्ता दक्षिण गेट आणि उत्तर गेट जे आहेत ते ओपन केले गेलेले आहे दर्शनासाठी. हे बघा, हे जे तुम्ही म्हणताय ना, हा जो गेट आहे गेट नंबर 2, हा गेट नंबर 2 इथे असं जे आता बनतं आहे ते आहे गेट नंबर 2. हा बघा, गेट नंबर 2 हा समोरचा गेट आहे. चला, काय आपण जाऊया घरी. आपल्याला तयारी पण करायची बिकॉज आज संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे
प्री वेडिंगच्या शूटसाठी आणि ते कुठेतरी बाहेर करतो आपण. लवकरच तुम्हाला कळेल या ब्लॉगमध्ये की ते डेस्टिनेशन काय आहे ते. चलो हॅपी बर्थडे. अजून कापतातच आहेत. अरे बाबू काय ग, मी तिकडे जाणार आलो, तिथे कोण नाही. अरे बापरे, हे काय सरबत 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 ओ माय गॉड. भात दिसतोय आम्हाला. काय मेनू काय आज? चहा चहा. चहा कॉर्न हम्म, आणि भात. छान झालं का ते कॉर्न चाट झालं का? चालू आहे. 7चा ते बर्थडे. लवकर बनवलं ना तर संपून जाईल म्हणून आम्ही ऑन ड्युटीच. 7चा बर्थडे आहे, अजून तुम्ही करतातच आहे. बिर्याणी आज हां, आणि कॉर्न चाट. कॉर्न चाट. नेहमी आपण पावभाजीच करतो. पावभाजीचा गाडा लावतो, त्यावेळेला गाडा बंद केला यावेळेचा. हा. आणि रायता जिजू स्पेशल. अच्छा असं आहे का? हो. हे माहीत नव्हतं मला. चला मंडळी, इथे जे काय चालू आहे, रील्स चालू आहे, काय म्हणतात, निघणार 7ला निघायचं म्हणजे. चला, तुमचे आहो आले का? हां हां, तुमचे आहो रेडी आहे का? मी फक्त माझ्याकडे 2च गोष्टी आहेत, एक गाडीची चावी आणि दुसरा मोबाईल. भाऊ पुढे लहान दादा. कोण? भाऊ लहान. भाऊ खाली आहे, खाली आहे. समीक्षा आहे. कोणाचं? आता तुमचं रामपथ कसं दिसेल हे तिथे लावलेलं आहे. अरे एक नंबर आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, ब्लॉगमध्ये बघून घ्या, म्हणजे जेव्हा बनेल ना तेव्हा खूप सुंदर होईल.